आपल्याला वेळ गाठायची आहे. म्हणून तो अभंग कशा घेतला आहे, पंढरीशी जारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. का सांगितलं गेलेलं, कुठल्या देहाला सांगितलं गेलं, नर देहाला सांगितलं गेलं, जो आपण मनुष्य देहाला सांगितलं गेलं. बाबा संसाराला येणं म्हणजे काय, संसाराला येणं म्हणजे काय, मूळ प्रश्न या ठिकाणी उद्भवल्या गेला, पडल्या गेला. तो म्हणजे कसं, जन्माला आलं म्हणजे संसाराला आला. मग तुम्ही जन्माला आलाय ना, तर तुम्ही काय करा, एकच वेळ काय करा, पंढरीला जा म्हणून तुकाराम महाराजांनी स्वतःहून सांगितलं गेलं. का की एक प्रमाणे सुखा लागेशी करेशी तळमळ, तरी तो पंढरीशी जाय एक वेळ, मग तो अवघाचे सुख पोहशी आणि जन्मजन्मीचे दुःख विसरशी. एकदा पंढरपूरला जर गेलं तर जन्मजन्मीचे किती जन्म असतात सांगितले गेलेले आहे, 33 कोटी एवढी जन्म भोगायचा. एवढ्या जन्मात असणारा दुःख एकदा पंढरपूरला गेल्यानंतर होत आहे, काहीच होत आहे. त्याच्यासाठी असणारा काय केलं, आपण ध्यायला आलोय, न ध्यायला आलंय ना, पंढरपूरला गेलं पाहिजे. तुम्ही सर्वस्व असणारा भाग्यवान आहे त्या ठिकाणी दिंडीमध्ये लोक. काही न विचार करता सालादात प्रमाणे माझ्या हिशोबाने 11वं वर्ष तुमचं, 11 वर्ष स्वागत असताना पंढरपूरला जात आहे, श्रम देत आहे. कारण का गायी नाचे एवढे आपुल्या छंदे मनाची आनंदी आवडीनं, किंवा पुरा आलाय आनंदाचा आणि लाटा उचली ते प्रेमाच्या. ही प्रेमाची लाट ज्या टायमाला बघितलं त्या टायमाला तर काय होते, रोमांच उभा राहतात अंगात. हे होत आहे. कारण का एक ठिकाणी सांगितलं या, नामदेव कीर्तन करी पुढे बा नाचे पांडुरंग, किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. तुमच्या सर्वांच्या हरिपाठातून मात्र काय दाखला गेलेला आहे, रोमांचात भगवंत असताना नांदतात आणि उड्या मारायला. मी कुठे यायचा ठाऊकची नाही, देही जीवी देह भोगदशा. माता भगिनींनी असताना पाहून केवळ नाचावा. कारण का खरोखरच नाचाय तरी ह्या ठिकाणीच नाचा. तिथं काय होणार आहे, तुमचं सार्थ होणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर नाचले गेला तर आम्ही तुम्ही ज्यासाठी आलेला आहे, जन्म आले त्याचे फळ झाले त्याचे, तुम्ही सांभाळले संते भय निरसले. जी भीती पाठीमाग आहे ती नाही सवय कुठं, परमार्थ क्षेत्रात नाचल्या गेलं आणि बँड पुढे नाचले गेल्यानंतर काय होणार आहे, अधोगतीला जायची बारी येणार आहे. कारण का आता काय करतात, सगळे डीजे लावत होते. पहिले पुरुष मंडळी नाचत होते, काय वाटत नव्हतं. पण आता महिलाच पाहून करायला लागले. आम्ही परवा लग्नाला घेतलो, आमच्या साडूच्या मुलाचं लग्न होतं. एक सुद्धा करा लेडीने विचार केला नाही, लाज सगळं ते विसरल्या आणि त्या बँड पुढे नाचायला लागल्या. काय चालले गेले, कुठं चालले गेले, अधोगतीला चालले गेले. पुढं कसे जन न देखे डोळा येतो पळवळा म्हणून साधू संतांनी सांगितलं गेलं, बाबा हे जग बुडायला लागल्या गेलं, अधोगतीला चालल्या गेलेलं आहे. मद्यपानाने एक प्राशन करून असताना मृत्युमुखी पडायला लागले. काय अवस्था झाली गेली, ह्याच्यासाठी नरदेह नाही. नरदेह कशासाठी दिले गेलेला आहे, नरदेह निदान लागले हाती उत्तम चाल उत्तमची गती, जे देवाची होईल म्हणते तरी का चित्ती नाही. अहो आपल्याला एवढं सगळ्याला जेवढं जीव जंतू निर्माण केले भगवंताने, तेवढे पण आघात ज्ञान आपल्याला दिले गेले. काय आहार निद्रा भयमैथून सर्व येऊन समान परी मनुष्य देहीचे ज्ञान आघात दान करतात ज्ञानेश्वरी मध्ये बोलूया. अर्जुनाला उपदेश भगवंताने करावं सांगितलं, बाबा सगळ्यात ज्ञान तुला श्रेष्ठ आहे रे बाबा, नरदेहाला सगळ्यात श्रेष्ठ आहे. नरदेहाला आल्यानंतर का परमार्थ करू नये, का असताना भजन करू नये, का पंढरपूरला जाऊ नये. मग कुणाला सांगितले, तुम्हाला नाही बरं का, कारण तुम्ही आमच्या बी अगोदर असताना तुम्ही पंढरपूरला निघाले गेले. जे पाहत नाहीत, जन्माला येऊन तो करत नाहीत, त्यांच्यासाठी सांगितलेले पंढरीशी जा रे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. तो कसा आहे, दिनाचा आपला सोयरा आहे ना, तो पांडुरंग आहे. हो आपल्याला उद्धार करणारा तो आहे, आपला उद्धार कल्याण करणारा तो भगवंत आहे. आणि काय करत आहे, वाट पाहत आहे हो भगवंत कुणाची, देव आणि भक्तांचा संगम. कारण का जर भक्त देवाला नाही आढळले गेले तर देव सुद्धा काय होतो, मनात विचार करतो, चिंताग्रस्त देव सुद्धा होतो. आपल्याला जर एखाद्या वेळेस आपला मित्र नाही भेटला गेला लई दिवसापासून, आपण काळजी करतो, लई दिवस माझा सखा मला भेटला नाही, माझा सखा मला भेटला नाही. भेटल्यानंतर जेवढा आनंद होतो
तसाच असणार देव भक्तांचा आहे. अहो देवाने जर भक्ताला पाहिलं गेलं आणि भक्ताने देवाला पाहिल्या गेलं त्याची काय अवस्था होते. मागील परिहार पुढे नाही. जी जी व्यथा आहे ती व्यथा नाहीशी होती. म्हणून पंढरीशी झाले आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. दुसऱ्या चरणात सांगत आहेत वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. ही वाट पाहत आहे कुणाची? भक्तांची वाट पाहत आहे. आज कोठ्याने कोट्या तरसा 5-7 कोटी असारा जमुसायला असारा पंढरी शास्त्रा निघाले गेलेला आहे. पंढरपूरला निघाले गेलेला आहे. का निघाले गेला? अहो जो आनंद वेळ आहे संत संगतीचे काय सांगू शकतो? काय सांगायचंय? कितीही बोलता येतं. बोलायला भगवंत साळंके बोलले तशी मंजुळवाणी शिकविता ते धनी वेगळं. पण आपलं कीर्तन कसं आहे? वाट चालेचं कीर्तन आहे. श्रमण आले गेलेलं आहे आणि त्यातून असताना जे आनंद आहे तो आनंद देखील ह्या ठिकाणी लुटल्या गेलेला आहे सगळ्यांनी हरिपाठाच्या माध्यमातून. एवढं आहे एवढं केल्या गेलेलं आहे. कशासाठी केले गेलेले आहे? ते भगवंताला पाहण्याची जी इच्छा आहे पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे ती इच्छा प्रकट करण्यासाठी. आणि पंढरपूरचं महत्व जर इतकं श्रेष्ठ सांगितले गेले. एक प्रमाण आहे ऐका पंढरीचे महिमान. ऐका पंढरीचे महिमान राहुल तेथील प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव मानिजे. तिथल्या पंढरपूरचं महत्व दगड पाषाण गवत असताना सगळं असताना देव मानले गेलेले आहे. का मानले गेलेले आहे? अहो त्या परिसरात अरण्यामध्ये भगवंत चराचर वास्तव्य जेवढी भूमी आहे त्या भूमी भगवंताच्या परीक्षेने काय झाले गेलेले? पावन झाले गेलेले. पावन झाले गेलेले. आणि त्या पावन नगरीत तुम्ही आम्ही ह्या ठिकाणी गेले मग दुःख त्या ठिकाणी आपल्याला राहील? दुःख राहील? अहो निका एक नाम घेतल्या गेलं तर दुःख नाहीच होत आहे. पण नाव घेतलं तर पण आपण देवाचं नाव घ्यायला महाग का करत आहे? कारण का प्रपंचात असताना जास्त लक्ष प्रत्येकाचं असतात. माझ्यासह तुमच्यासह सगळ्यांचं लक्ष प्रपंचात ओढवल्या गेलेले आहे. पण संसार दुःख रूप आहे हे सांगाय. संसार दुःख मुळ तोही कडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. रात्र दिवस तळमळ त्याच्यात आहे. कारण संसार दुःखाचं मूळ आहे आणि त्याच्यात आपण काय करत आहे? सुख मानत आहे. पण तसं नाही सांगितलं. महाराज म्हणाले सुखा लागीशी करीशी तळमळ. सुख तुम्हाला पाहिजे ना तिकडे तिकडे कुठं सुख मिळणार नाही. सुख पाहिजे असेल तर तुम्हाला कुठं पंढरपूरलाच असताना जावं लागणार आहे. आणि त्या ठिकाणी सुख मिळाल्यानंतर मग तू अवघाची सुखरूप होशी आणि जन्मजन्मेचे म्हणजे पाठीमागच्या जन्माचं सुद्धा दुःख विसरायचं. कारण तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी आता चाललेलं आहे ना त्या ठिकाणी आता हे होत आहे. मग तो पंढरपूरला जाण्याचा मार्ग आहे तो कसा आहे? सुलभ आहे, सोपा आहे आणि चालत आहे. पण चालता चालता सुद्धा सांगितले गेले नाम घेता वाट चाले आणि येतने पावला पावले. एका पावल्याला एक पाऊल उचलून जर टाकल्या गेला तर एक यज्ञाचं फळ आपल्याला प्राप्त होत आहे. मग असे आता आपण विचार करा तिथून चिलवडी त्रिक्षेत्र चिलवडी ते पंढरपूर किती पाऊल पडणार आहेत? आपलं किती यज्ञ घडणार आहे? एवढे यज्ञाचं असणारा फळ असणारा तुम्हाला प्राप्त होत आहे. एवढं फळ प्राप्त झाल्यानंतर किती मोठी शिदोरी झाली आपल्याला पाठीमाग आपण गेल्यानंतर. कारण का ज्या टायमाला आपण आपला अंत्यविधी होईल आणि त्या ठिकाणी चित्रगुप्ताच्या दारात पाप पुण्यचा निवडा होईल त्या टायमाला चित्रगुप्ताला सुद्धा काय करता येणार नाही. कारण का हे काय म्हणते हिशोबच करायला नको म्हणते. हे कुणाचं गिऱ्हाईक आहे? हे भगवंताचे पडे येते. हे भगवंताचे लाडके आहेत. भगवंताचे लाडके आहेत मग ह्यांना काय करावं? अहो आपणासाठी के करी ती तात्काळ आणि नाही काळवेळ तयार आहे. देव आपल्यासारखं लगेच करत आहे. पण ज्याच्या माध्यमातून असताना ज्याच्याकडून काहीच पुण्य घडले गेलेलं नाही सारखा अपराध घडल्या गेलेला आहे. एखाद्याचं बोलून अंतकरण दुःखी झाले गेलेलं आहे त्याचा असताना पातळ त्याच्या मस्तकावर बसलेलं त्याला मात्र असताना जन्म मरणाचा पेढा चुकत नाही. पूर्णरूपे जननम पुराणरूपे मरणम जन्म अशा प्रकारचा जन्म मरण चुकवायचं जर असेल तर हेच केले पाहिजे. आणि भक्ती कशी केली पाहिजे? निष्कामनेची दृष्टी. निष्कामनेची दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या पाहिजे पटपटे त्याने होय भेटे हरिप्राप्तीशी. हरिप्राप्तीशी उपाय हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संत पाय येणे साधती साधन सुटती भवाची बंधन. एवढ्यासाठी आता हे करायचंय की का करायचंय आपल्याला?
हे का करायचं याच्यासाठी केला होता टास्क. आणि शेवटचा दिवस प्रत्येकाचा दिवस मात्र गोड होण्याचा करा, त्याच्यासाठी आपण आपदायचं आहे. म्हणून आपल्याला खरोखरच धावपळीचं कीर्तन आहे, वाटचालीचं कीर्तन आहे. आणि एकाच तासात आपल्याला सगळं आपलं प्रस्तावण्याचा अर्धा तास गेलेला आहे, त्यातून आपल्याला थोडक्यात कडे गाठायचे आहे. म्हणून तिसऱ्या चरणात आले मागील परिहार पुढे नाही सीन झाले दर्शन एक वेळा. आता तुम्ही एवढं श्रमाने आता पंढरपूरला चाललेला आहे, पण एकदा पंढरपूरला गेलं भगवंताचा कळस पाहिल्या गेला आणि जे तुम्हाला समाधान होणार आहे ते समाधान सांगून वाचेने सुद्धा असताना काय करता येत नाही, वाचे सुद्धा मौन पडणार आहे, त्याच्या पुढलं असताना समाधान प्राप्त होणार आहे का. ते सुख काय सांगू वाचे बोलताच नाही, ती मात्र सुख सांगता येत नाही. इतकं परेच्या पलीकडे जो परमानंद पाहिला गेला, भगवंताला बघितलं गेला, आढळल्या गेला, साठविला नाही हृदय संपुटे आणि बाहेर दाखवते मृत्यूबा. एकदा जर भगवंताला पाहिल्या गेलं, बघितल्या गेलं, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला विठेवरी उभा कसा राहिला, एक प्रमाण आहे. कितीही बोलता येते, ताली लावून बोलता येते, पण आपल्या थोडक्यात कळलं एवढं भगवंताला पाहिल्या गेलं आणि तसं डोळे झाकल्या गेलं, आनंदमय वातावरण भगवंताला पाहिल्या गेलं. आणि वारी संपल्यानंतर तुम्ही घरी जा आणि घरी जावा, तुम्हाला पंढरपूरची आठवण येवा, डोळे मिटा, डोळे झाकून या पाहे पुढे गोपाळ उभा आहे. डोळे झाकून जरी बघितलं तरी पांडुरंगाची मूर्ती तुमच्या समोर दिसणार आहे. ह्याच्यासारखं भाग्य कोणाचं, हे भाग्य कोणाला प्राप्त आहे, हे फक्त मनुष्य देहाला प्राप्त आहे. आणि मनुष्य देहाला आपण आलोय ना, तेच असताना काय करायला पाहिजे. म्हणून पंढरीशी जारे आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडव, तो सोयरा करायचा आहे भगवंत. आणि त्याच्या असताना काय करायचं, दारात जायचंय आणि आपल्या जी मनातली असताना ती व्यथा आहे ती त्याला सांगायची. एक वेळा करी ह्या दुःखा वेगळे, हे भगवंत आता काय कर, मागील परिहार पुढे नाही, आता नको मागे नको पुढे मी नको, आता काय कर, आपणासारखी करीत येतात का, तेव्हा तुझ्यासारखंच मला करून घे का. आता नको म्हणले बघायला, अनेक साधू संतांचं भरपूर भरपूर असताना उदाहरण आहेत, दृष्टांत आहेत, बोलता येत आहे. प्रत्येकाने सांगितलेलं भगवंताला पाहायला गेलं, हे देवा आता कशाला नव्हतं म्हणजे माघारी वेळ झाल्यानंतर काय कर, तुझ्या पशी दे ना जागा. मग अशा प्रकारचं आहे, जो आवडे सर्वांना आणि तो जे आवडे देवाला, अशी अवस्था होत आहे. म्हणून तुम्ही आम्ही खेळी मिळे गदारोळे आनंदे, अशा प्रकारचा जो आनंद आहे तो आनंद बरोबर आज तुम्ही आज तिसरा मुक्काम आहे. 3 दिवस झाला असताना तुम्ही जो आनंदाच्या डोळे आनंद तरंग आनंदाची तंद आनंदी आनंद किंवा पुरा आलारी आनंदाचा लाटा उसळते प्रेमाच्या, हे प्रेमाची लाट तुम्हाला खरोखरच असताना मोक्षाला घेऊन जाणारी आहे, इकडे तिथे थांबणारी नाही. जी साहित्यता मोक्ष पाहिजे, जी मोक्षासाठी असाल त्या ठिकाणी नेणारी असताना हे लाट आहे. आणि त्या लाटेत असताना काय झाले गेलेले आहे, पोहून जाऊ पहिलकडे, त्या लाटेत असताना जायचं पोहायचं, पण कुठं जायचं, देवापाशीच जायचं, इतर ठिकाणी जायचं नाही. कारण का जर सरळ वाटेने चालल्या गेलं तर काटा अजिबात मोडत नाही, पण वाकड्या वाटेने जर चालल्या गेलं तर असा तराटे इतके टोचतील, इतकं दुःख होईल, इतकं हे सांगताच येणार नाही. त्या ठिकाणी दुःख रहित परमार्थ, दुःख रहित असणारा प्रपंच करण्याचं सामर्थ्य मनुष्य देहातून. म्हणून आपण त्या ठिकाणी थोडक्यात असणारा नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब देखील करा. ते पंढरपूरला गेल्यानंतर काय महत्व आहे पंढरपूरचं ते सांगण्याचा विषय आहे. पण जेवण हे करायचं आहे, फुकट दिले आहे, लहान मंडळी आहेत, काय हे आहे. म्हणून